हे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना या ठिकाणी सभामंडपाची आम्हाला साधारणतः 40 ते 50 लक्ष रुपयाची या ठिकाणी गरज आहे, परंतु आशाताईंनी या ठिकाणी 30 लक्षाचा फंड टाकलेला आहे. 10 टाकला आणि 30 लक्ष वर सुभाष वाडीला गेले. ताई काय झालं, कामच बरं त्याच्यामुळे कंच कुठे घ्यावं तेच कळत नाही. आणि हे असताना दादा मी तुम्हाला एक विनंती करेन आढळराव पाटील साहेबांना, दादा आपला मागच्या वेळेस थोड्याशा मताने या ठिकाणी पराभव झाला, परंतु आपला अस्मिता भवन त्या स्वरूपामध्ये आहे त्या स्टेजला अजून त्या ठिकाणी महिला अस्मिता भवन थांबलेलं आहे. त्याचे एक आपण पुढल्या क्षेत्रामध्ये नक्की विजय होणार आहात, ते एक आमचं काम मार्गी लागावं. त्या ठिकाणी या ठिकाणी सभा मंडप आहे, त्याचबरोबर देवस्थानचं आपला ब वर्ग तीर्थक्षेत्र प्राप्त झालेला आहे, पण त्या अनुषंगाने अजून बरेचसे प्रस्ताव गेलेले आहेत, पण निधी अजून काही वर्ग झाला नाही. 2 कोटी रुपये त्या ठिकाणी पडलेले आहेत, तर त्या ठिकाणी एक आमची मागणी आहे. तर या ठिकाणी आपण आलात, मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी तीर्थक्षेत्र वडद ग्रामस्थ सरकार राजाभाऊ चव्हाण यांना विनंती करते आपण थोडक्यात प्रस्तावित करावं. श्री कुलस्वामी खंडेरायाच्या पावनभूमीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके आणि 20 वर्षाचा परिचय असणारे माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मान्यवर मंडळींमध्ये जुन्नर तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी या गावावरती आतुनात प्रेम केलं ते आपले शरददादा सोनवणे, त्याचबरोबर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके, त्यांच्याही माध्यमातून बरीचशी कामं झालीत. ताईंच्या माध्यमातून गेली 30 वर्षापासून ताई या तालुक्यात कार्यरत आहे, तेव्हापासून तो पक्ष शिवसेना असेल कुठलाही असेल, परंतु विकास कामं करण्यामध्ये ताई कुठं कमी पडल्या नाहीत. भरपूर अशी वडद गावामध्ये विकास कामं दिलेली आहेत. आता देखील तीर्थक्षेत्र ब वर्गाच्या माध्यमातून ताईंच्या आणि सर्व मंडळींच्या प्रयत्नातून माननीय गिरीश महाजन साहेबांच्या मीटिंगमध्ये बसून ताईंनी तालुक्यामध्ये आपल्या वडदगावच्या खंडेरायाच्या ब वर्गाच्या प्रस्तावाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं आणि म्हणून आपल्याला 2,10,00,000 रुपयाचा त्या ठिकाणी निधी मंजूर झाला. ही अशी सर्व विकास कामं होत असताना दादा आज आपण या ठिकाणी आलात. मी या ठिकाणी सर्व व्यासपीठाचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि हा जो सभामंडप या ठिकाणी हनुमंतरायाचं जे मंदिर उभं राहिलेलं आहे, खऱ्या अर्थाने वडदगावचं मार्गदर्शक संतोष दादा म्हणजे तिन्ही पक्षाची मंडळी ही सर्वांच्या बरोबरीने काम करत असताना ही विकास कामं होत आहेत. आता मारुती मंदिराचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी एक भव्य दिव्य असा सभामंडप आम्हाला अपेक्षित आहे आणि तो सभामंडप दादांनी निवडून आल्याच्या नंतर या ठिकाणी आम्हाला द्यावा एवढी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आणि या ठिकाणी जी काही आता जास्तीचा आपल्याला वेग आहे, पुढील गावं वाट पाहत आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी दादाच बोलतील का तुम्ही? आपल्या सर्वांना मार्गदर्शक करण्यासाठी या ठिकाणी मी ताईंना विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. हे तिघही माझ्याबरोबर आज ह्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं सगळं काय विसरून एकत्रितपणे प्रचाराला सहभागी झालेत. आमच्या तिघांचं एकच लक्ष आहे, ही लोकसभेची निवडणूक ही फक्त आढळरावांसाठी नाही आहे. इथून आढळराव खासदार व्हावं म्हणून ही निवडणूक नव्हे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, त्यांचं सरकार पुन्हा बहुमतानं सत्तेत यावं. आणि गेले 10 वर्षाची जी कारकीर्द आहे, 10 वर्ष त्यांनी जे निर्णय घेतले, धाडसी निर्णय घेतले, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या देशांना, सगळ्या देशातल्या नेत्यांना नरेंद्र मोदीजींची आणि भारताची दखल घ्यावी लागली, अशा प्रकारची कामगिरी गेल्या 10 वर्षात झाली. अनेक लोक काही टीका करतात, कोण काय म्हणतंय उद्योगपतीचं सरकार, कोण काय म्हणतंय, कोण म्हणतं ईडीचं सरकार. पण सगळ्या गोष्टी जर सरासर विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये इतके धाडसी निर्णय घेण्याची क्षमता फक्त ह्या एकमेव पंतप्रधानामध्ये. एकच साधं उदाहरण द्यायचं झालं
तर 370 कलम, काही लोक सांगतात की 370 कलम हे मुस्लिमांच्या विरोधातलं आहे. तसं काही नाही आहे. 370 कलम हे आपल्याला काश्मीरमध्ये भारताचा झेंडावंदन करता येत नव्हतं, तिरंग्याचं, त्यासाठी आणि असे कायदे समानतेत असावेत. आणि म्हणून हे 370 कलम एका बाजूला, हा धाडसी निर्णय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय. लोक म्हणतात की शेतकऱ्यांच्या बाजूचं हे सरकार नाही. मला सांगा, कुठल्या पंतप्रधानांनी देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये, म्हणजे प्रत्येक वर्षी त्याची रक्कम होते 72,000 कोटी रुपये. मग 72,000 कोटी एका वर्षाला जर म्हणत असाल तर 5 वर्षामध्ये ती रक्कम होते 3,60,000 कोटी. ही फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जाते. याचा आपण जर विचार केला तर शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे, प्लस 6,000 राज्याचे. कोणी काही जरी म्हटलं तरी आज आपल्या नरेंद्र मोदीजींच्या विचारातून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, मला तो PMA ऑफिसमधून आलाय, प्रधानमंत्री कार्यालयातून, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारनं काय काय केलं, त्यामध्ये शिरूर लोकसभेतल्या आपल्या 4 जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण 6,000 रुपये जमा करतोय. 64,000 घरं आपण गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधले. जलजीवन योजनेच्या माध्यमातून 1,38,400 घरांमध्ये नळ पाणी पोचले, नळ बसवले. त्याचा अर्थ 1,38,000 घरांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नवीन योजनेच्या मार्फत पाणी पुरवठा होतोय. ही अशी अनेक योजना जर आपण बघितल्या तर हे फक्त हे सरकारच करू शकतं. महिलांसाठी सर्वाधिक जास्त योजना कोणी केल्या असेल तर ह्या पंतप्रधानांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून मला आपल्याला सगळं सांगायचं आहे, मला कोणावर टीका करायची नाही. मला आपल्याला एकच विचारायचं आहे, एकच सांगायचं आहे. माझा पराभव झाला, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पराभव होऊन सुद्धा मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्यामध्ये राहिलो आहे. ह्या आपल्या गावालाच 2-3 वेळा माझी भेट देण्याची संधी आली, 4 वेळा तरी निदान शरददादांबरोबरच आलो आहे. राजूला माहिती आहे, बैलगाडा घाट तुम्ही मागितला, बैलगाडा घाट बांधून दिला. लग्नाला आलो, तुम्ही अजूनही काय मागा, आता आमच्याकडे देणारे भरपूर आहेत. एका बाजूला केंद्र सरकार आहे आमच्याकडं, दुसरं आणि केंद्र सरकार आहे म्हणजे 100% कोणालाही जर विचारलं तर केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कोणाचं सरकार राहणार? येतो ना त्या विषयावर. मग राज्याचं सरकार कोणाचं आहे? राज्याचं सरकार अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अजून 6 महिन्यानं निवडणुका झाल्यानंतर पुन्हा तेच सरकार सत्तेवर येणार आहे. मग हे जर सरकार सत्तेवर येणार आहे, तुमचा खासदार जर मी असेल तर मला सांगा, मी हिमतीनं जास्तीचा निधी आणण्याची क्षमता माझ्याकडे राहील. मला विरोधी पक्षात खासदार सत्तेत असून खासदार नसताना मी 40 कोटी रुपयाचा निधी जर DPDCतून आणू शकतो, 1,500 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांच्या मदतीने आणू शकतो 1.5 वर्षामध्ये 1,500 कोटी. तर खासदार झाल्यानंतर अजितदादांची ताकद, मुख्यमंत्र्यांची ताकद, देवेंद्रची ताकद, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही मागाल ती कामं देण्याची क्षमता, कामं करणारे लोक आहेत. हो, आशाताईंनी ते ह्या परिसरामध्ये संधीचं सोनं केलेलं आहे, आम्ही स्वतः पाहिलं आहे. आता आपले आमदार आदरणीय अतुल बेनके दादांच्या पाठिंब्यावर एका वर्षामध्ये जवळजवळ 1,000 कोटी रुपयाची कामं आणली. शरददादा सोनवणे त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2,200 कोटी रुपयाची कामं केली. ही कामं करणारी माणसं आहेत आम्ही. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय, मी इतका फिरतोय 5 वर्ष, मला सांगा आपले खासदार किती वेळा इथं आले आपल्या गावामध्ये? एकदा पण नाही. सगळ्या गावात ही परिस्थिती आहे. काल परवा तर असं झालं, करंदी गाव जे मी दत्तक घेतलं, त्या गावामध्ये 15 कोटी रुपये मी निधी दिला, 15 कोटी रुपये. तिथं त्यांना माझ्या विरोधात 2019 एवढा निधी देऊन सुद्धा 2,500ची आघाडी असेल. त्या भागामध्ये त्यांचे काही नातेवाईक वगैरे आहेत म्हणून त्यांना 2,500ची आघाडी मिळाली. 5 वर्षात कधी गेले नाही. गेल्यानंतर लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी विचारलं,
नागरिकांनी विचारलं की 5 वर्षात तुम्ही आम्हाला काय दिलं, काय उत्तर देत नाही आलं. खेड तालुक्यामध्ये टाकळकरवाडीमध्ये लोकांनी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, तुम्ही भाषण थांबवा आणि सांगा तुम्ही काय केलं. तुम्हाला 22 पत्र दिली, 22 निवेदनपत्र दिली, तुम्ही एकाचंही साधं उत्तर दिलं नाही. निधी तर दूरची गोष्ट. बोशे गावामध्ये त्यांच्या नावाचे बोर्ड लागले, स्टिकर लावले गावात जागोजागी. अमोलदादा तुम्ही 5 वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या गावात आला, तुमचं अभिनंदन. म्हणजे असे बोर्ड लागत आहेत. मग असा माणूस कुठलंही काम नाही, कुठल्या गावात भेटी नाही, मग कुठल्या जोरावर हा माणूस उभा राहतो तेच मला कळत नाही. फक्त सहानुभूती, फक्त निष्ठा, आणि निष्ठा कसल्या 4-4, 5-5 पक्ष बदलणाऱ्या माणसांना निष्ठेच्या गोष्टी सांगाव्यात. असो, ते आपलं त्याला लख लाभो. मी आपल्याला आवर्जून सांगेल, ह्या येणाऱ्या 13 मेला मला आपण विजयी करायचं आहे. निवडून आल्यावर मी कायम तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. गेले 20 वर्ष रविवारचा जनता दरबार मी भरवतोय. 813 जनता दरबार, 813 रविवार मी जनता दरबार भरवलेत. इथं आल्यानंतर हे गाव माझं प्रेमाचं गाव आहे. हा सगळा पट्टा मला कधी कमी पडू दिलं नाही. इथं स्वर्गीय रामदासजी चव्हाण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. ते इथं असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. इथल्या गावातला एकूण एक माणूस माझ्या जवळचा परिचयातला आहे. आणि म्हणून ह्या भागात दौऱ्यात आल्यानंतर आनंद होतो. आता संतोष दादा आहेत, तुम्ही सगळे मंडळी आहेत इथं. मला खात्री आहे ह्या वेळेला काही कमी पडू देणार नाही, कारण विरोधातल्या दोन्ही पार्ट्या एकत्र आहे. आपण सगळेजण एकत्रितपणे काम करू. हा, कोणी यांनी दत्तक घेतलंय का? आणि म्हणून आपल्याला विनंती करायची, माणसं येतील प्रचाराला, आपल्यासमोर सांगतील की मी संसदेत बिझी होतो. 5 वर्षात फक्त 161 दिवसच ते लोकसभेमध्ये उपस्थिती होती, बाकी काही केलं नाही. त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका. काम दाखवायला काही नाही. रुपयाचा निधी केंद्राकडून आणला नाही, एकही रुपयाचा निधी आणला नाही. फक्त मी मंजूर केलेल्या किंवा मी सुचवलेल्या कामावरच ते स्टॅम्प मारून आपल्या नावाने खपवत आहेत. त्यापासून सावध राहा, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.